Hello and welcome to my channel Simon Rebello # Scholastic Tutorials. Today we are going to study Marathi for class 10. हिरवेगार झाडासारखे. हिरवेगार झाडासारखे ही कविता जॉर्ज लोपिस यांनी लिहिलेली आहे. या कवितेत कवी झाडाच्या विविध गुण व त्याचे महत्त्व समजावून ह्या विषयावर आपला जीवन कसा लाभदायक बनवायचा हे सांगतो. झाड हा निसर्गाचा एक घटक आहे. तसेच झाड हिरवेगार व परोपकारी असतो. मनुष्य प्राणी हे निसर्गाचे मूल आहे. झाडामुळे प्राणवायू मिळतो. निसर्गात सौंदर्य प्राप्त व चैतन्य निर्माण होते. झाड मातीमध्ये घट असतो व त्याच्यामुळे पाऊस वेळेवर येतो. झाडामुळे डोंगर उघडे पडत नाही, म्हणून निसर्ग प्रसन्न असतो. झाड नेहमी सर्वांना निस्वार्थीपणे निवारा, सावली, लाकूड, औषध व फळफूल देतो. झाडाच्या मुळावर घाव घातल्यावर झाड दुःख व वेदना हे मुकाटेने सहन कसे करावे ह्याची प्रेरणा व प्रोत्साहन देतो. झाड मौन धारण करून निर्दय आणि दयाळू माणसांना निपक्ष होऊन सर्व दान करतो. झाड सुखात व दुःखात वाऱ्यात आपले पाने सडसडून हसण्याचा आवाज करतो. झाड काही तक्रार न करता वसंत ऋतूत व शिशिर ऋतूत पाने बहरून व जळून दीट कसा उभा राहायचा हे ज्ञात माणसाला देतो. अशा प्रकारे माणसाने झाडाचे महत्त्व समजून व त्याच्या सारखे जीवनात आनंदित राहावे. Please like, share and give a thumbs up. Do subscribe my channel. Thank you.